हाय मित्रांनो, आज इंग्लंड वर्सेस भारत पहिला टेस्ट तिसऱ्या दिवसमध्ये काय काय झालं काय काय नाही, चला तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो. पहिला तर जसप्रीत बुमराह, त्याच्याबद्दल जेवढं बोलेल तेवढं कमीच आहे. जगातला असा एकमेव प्लेयर आहे की त्याला बॅट्समन खेळायला, त्याला फेस करायला आहे ना 100% भीतेत. जो म्हणेल तो सरळ बॅट्समन म्हणते मला जसप्रीत बुमराहला खेळायचं नाही. त्याने आज 5 विकेट घेतल्या आणि अ अ म्हणजे विचारायचं नाही, बॉलिंग एवढी मस्त केली. त्याची इकॉनॉमी पण आहे ना 3च्या आसपास आहे. आणि बाकीच्या जे आपले भारताचे आहेत, सिराज, प्रसिद्ध कृष्णा, जडेजा, यांची आहे ना इकॉनॉमी 6-5 आहे. जी वन डेमध्ये आपली ही असते ना इकॉनॉमी, तशी यांची आहे ना टेस्टमध्ये आहे. आणि भारताच्या प्लेयरनं आहे ना खास करून आज खरंच एवढं वाईट वाटायला लागलं आहे ना, कॅच ड्रॉप लई केले. खास करून आहे ना हॅरी ब्रूक, तो तर आहे ना 0वरती आहे ना आज आहे ना आऊट झाला असता कालच, पण ते नो बॉल पडला आणि त्याला जीवनदान भेटलं. त्यानंतरनं यशस्वी जयस्वालनं पण आहे ना आपलं आहे ना हॅरी ब्रूकचं कॅच हे ते सोडलं, पंतनं सोडलं, जडेजानं. आज फिल्डिंग अशी एवढी खराब झाली ना विचारच नाही. फिल्डिंगमुळं आपलं आहे ना आपली भारताची लीड नाही म्हणता 250-300 रन असले असते मिनिमम. तर फिल्डिंगमुळे आहे ना पूर्ण वाट लागली. ते ओली पोपला त्याचं तर काय बोलू, तो शतक आणला आपलं ह्यानं लॉलीपॉपनं. त्यानंतरनं हॅरी ब्रूक, त्याचं तर आहे ना एवढे कॅचा सोडलेत की विचारायचं नाही. अप्रतिम. स्टार्टिंगला नो बॉल 46 रनावरती असताना आहे ना आपलं जडेजानं त्याचा आहे ना कॅच सोडला, साधा सिंपल कॅच होता. त्यानंतरनं पंतनं पण त्याचा आहे ना 86च्या आसपास असताना आहे ना कॅच हे ते सोडला. नशीब 99वरती तो आहे ना आऊट झाला. ते पण आहे ना प्रसिद्ध आपलं हे साई सुदर्शन जडेजा ह्यांची फिल्डिंगमुळं आहे ना ते आपलं कॅच ते आहे ना मस्त धरलं केलं. लवकर तो नशीब आऊट झाला, नाही तर अजून लय हल्ला असता तो. आणि त्यानंतरनं आपला हॅरी ब्रूकनं तर आज लकच घेऊन आहे ना आलता. जसं काही तो काय बॅटिंग करायला लागला आज मला असं वाटलं की तो आज काय खरंच हॅरी पॉटर आहे काय. काय सिक्स मारायला लागला, फुल कव्हर ट्राय हे ते खतरनाक वाटलं. त्यानंतरनं भारतामध्ये सगळ्यात जास्त कॅच धरणारे आपले जे आहेत ना विकेट किपर, त्याच्यामध्ये रिषभ पंत पहिला आहे. 150 कॅच घेतला आहे. आणि एशियातले जे बॉलर आहेत सगळे, वसीम अक्रम, मुत्तैया मुरलीधरन, ईशांत शर्मा, अनिल कुंबळे आणि आपला गॉड ऑफ बॉलर जसप्रीत बुमराह, ह्यांनी आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड, साऊथ आफ्रिका या देशामध्ये जाऊन आहे ना सगळ्यात जास्त 5 विकेट घेणारे ते प्लेयर मी तुम्हाला सांगतो. 5 नंबरला आहे श्रीलंकाचा मुत्तैया मुरलीधरन, द लेजंड स्पिनर. तो त्या काळामध्ये बॉलर खतरनाकच होता. त्यानंतरनं भारताचा फास्टर ईशांत शर्मा, ह्याने पण 30 विकेट घेतला आहे. त्यानंतरनं भारताचा अनिल कुंबळे, ह्याने पण आहे ना 141 विकेट घेतला. त्यानंतरनं पाकिस्तानचा वसीम अक्रम ह्याने 146 विकेट घेतला. आणि आपल्या भारताचा जसप्रीत बुमराह याने 150 विकेट घेतला टोटल ओव्हरऑल. आणि भारताच्या बाहेर म्हणजे भारताचे जे आतापर्यंतचे जे आहे ना बॉलर झालेत, त्याने आतापर्यंत किती 5 विकेट हॉल घेतलेत ते मी तुम्हाला सांगतो. ईशांत शर्माने 5 विकेट हॉल घेतलेत. अनिल कुंबळेनं पण आहे ना 10 वेळा आहे ना 5 विकेट घेतलेत. कपिल देवनं द ग्रेट 1983चा कपिल देव, ह्याने आहे ना आपलं 12 वेळा 5 विकेट घेतलेत. त्यानंतरनं गॉड ऑफ बॉलिंग देवता, मी आजपासून म्हणजे आधीपासूनच त्याला म्हणतो द लेजंड बॅट्समॅन किलर. त्याच्याबद्दल जेवढं बोलेल तेवढं कमीच आहे. त्याने पण आहे ना 12 वेळा आहे ना 5 विकेट घेतलेले आहेत. आणि बाकीचं काय नाही, पण खरंच यार भारताची फिल्डिंग पुढच्या वेळी आहे ना अशी काय होऊ नये. बॉल पण आता जरा अडकाय हे ते लागला आहे. साई सुदर्शननं काय एवढी काय बॅटिंग काय खास केली हे ते नाही. मागच्या वेळी कसं आऊट झालतात
त्याच पॉईंटला आहे ना तो आज पण आहे ना आऊट ही ती झाला केला. खरंच यार, भारताने अशी फिल्डिंग करता कामा नये. भारताच्या प्लेयरकडनं अशी अपेक्षा नाही. एका प्लेअरला 2-2 3-3 की आपला आहे ना चान्स देणं करणं, आणि तीच प्लेयर आहेत ना शतक हाणले म्हणल्यावर कसं तरच वाटतं. एक तर शुभमन गिल आहे ना पहिल्यांदा आहे ना कॅप्टनशिप करते, त्याचा दबाव ही ती, त्यामुळं पुढच्या वेळी तर असं काय होऊ नये. आणि त्या हॅरी ब्रूकला काय तो हॅरी पॉटर झालता, लग घेऊन चालता भारताचा कुट्टा पडलाय. 99वरती नशीब तो आऊट झाला, नाही तर त्याची बॅटिंग लय कडक आहे. टेस्टमध्ये तो जसं काय वनडेचं खेळल्यावर खेळते. चला तर मित्रांनो, असंच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा. चला बाय, उद्या भेटूया. गुड नाईट, टेक केअर.